जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता मी स्कूलमध्ये सोडल्यानंतर चालू आहे शॉपिंग सगळेजण म्हणत असतील की किती शॉपिंगची व्हिडिओ टाकते आणि किती शॉपिंग करते काय माहिती, बरोबर आहे ना? इकडे ना मला माझ्या पप्पाला नुसती लुटते माझी मम्मी। माझ्या पप्पाला नुसतं लुटायचं काम करते। पप्पा कमवतो कोणासाठी? माझ्यासाठीच कमवतो ना। आम्ही इथे बसलो तर थोडंसं रेस्ट घेण्यासाठी तिला स्कूलला सोडा। आज आमच्याकडे ना सूर्य पश्चिमेकडनं उगवला आहे, कारण की जी मुलगी रोज शाळेत जाताना रडते आज रेडी होऊन बसलेली आणि मम्मी आवर लवकर टाईम झाला आहे, पप्पा गाडी बुक करा, पप्पा लवकर ओला बुक करा, वेळ झाला आहे, लवकर आवरा। आणि खास मी लिप बामसाठी आली, म्हणजे होटातून रक्त यायला लागलं। थंडी पण इथे जास्त पडली, खारघरमध्ये एवढी थंडी पडली ना अक्षरशः, म्हणजे सकाळी मी इथे उठत नाही, इकडे मॅडम उठतात, पण उठायला खूप कंटाळा येतो। जसे दिवस तशी मी आळशी उठ चालली आहे ना। मी आज नाही गेलो, मोठा दिवा लावलास, पराक्रम केलास। मला पप्पा काय म्हणतात, एवढे छान कबूतर खेळतात आहेत ना हे बघ ना। मला पप्पा काय बोलला माहिती आहे का, मी ब्लँकेटमध्ये बसून अशी करत होती, बोलला नाही जायचं, जाऊ दे पण चहा बी पप्पाला आधी कंटाळा आला असेल तुला सोडायची नाही। आणखीन मग मी ब्रश करायला गेली ना, मग म्हणते चहा पिणार का? हा म्हणलं तुम्ही मला आणि चहा प्यायला म्हणून आणखीन माझ्यासाठी सेपरेट दुधाचा चहा करून दिला। आमची तर अशी आईस चालू आहे ना, खरं उठत पण नाही लवकर, आणि दुसरी गोष्ट अशी की मला चहा रेडीमेड मिळतो बनवून, त्यामुळे एवढं रिलॅक्स फील होते ना की हां अशी तरी थंडीचे दिवस जरी असले अशी झोप मिळाली ना तर काही हरकत नाही। अशी आणखीन एक मला आत्ता कळाले की माझ्या स्कूलच्या बाजूला पायल गेमिंग राहते कोण। हो ना, एवढी मोठी युट्यूबर आहे तरी यांना माहिती नव्हतं की बाबा आपल्या बाजूला आमच्या स्कूलच्या शेजारी। मला काय वाटलं असं कुठंतरी असेल राईड, आम्हाला ते लोक पहिलं बोलायचे माहिती ना की ते स्कूलवर अच्छी जगह पे करून वगैरे। मला पहिलं काय वाटलं की लाडी उडी लावायला लागलेत करून मला, मग मला कळलं। आत्ता आम्ही इथे थोडा वेळ बसणार, मग आम्ही घरी जातो। घरी गेल्यानंतर आज सांगितलं ना मी, आज आमची स्वरा आज पूर्ण दिवस आज स्वतःहून ती बोली मी आज पूर्ण दिवस मम्मी स्कूलमध्ये बसणार आहे। तर त्या टीचर एवढ्या चांगल्या टीचर कोणाला मिळत नाहीत, पण तिला मिळाल्यात की त्यांनी तिची पूर्ण जबाबदारी घेतली की अशा टीचर खरं तर स्कूलमध्ये पाहिजेत, की जे अशी मुलं असतात ज्यांना शाळेची भीती वाटते, की ती मुलं शाळेत जायला घाबरतात, अशा मुलांसाठी अशा टीचर बेस्ट आहेत, कारण की त्या मुलांना समजून घेतात, मुलांची मेंटॅलिटी समजून घेतात, आणि त्याच्यामुळे खरंच हॅट्स ऑफ, खरंच छान टीचर आहे। आणि आता स्वराला टीचर आहे ती पहिला माझी बेस्ट फ्रेंड नाही, खरंच छान टीचर। अशा टीचर खरंच सगळ्या मुलांना मिळालं ना, तर अशा कुठल्याच जे म्हणतात ना मुलांना शाळेत शिक्षा केली जाते, इतकं उभं करतात, तर असे काही प्रकार घडणारच नाही जर अशा टीचर जर स्कूलला मिळाल्या तर। थँक्यू सो मच अर्चना मॅम, खरी गोष्ट। आणि खरंच त्यांच्या सपोर्टमुळे स्वरा आज खरं तर स्कूलला जाते हे मी म्हणेन, कारण की कसं इतके दिवस ती घाबरत जायची, मी मारायचे वगैरे किंवा मी ओरडायचे त्या भीतीने ती जायची, पण रोज रडत जाणार। आज ती पूर्ण हसत गेले, त्यामुळे मला एवढं रिलॅक्स फील झालं ना की खरंच छान वाटते की अशा टीचर खरंच सगळ्या मुलांना पाहिजेत। आम्ही आता इथून घरी जाऊ, लस्सी जाणार आंटी व मुला रे घरी जाऊन झोपणार लस्सी पिलं ना, आवडला लवकर बसलो की यांची शॉपिंग चालू असते, काय ना काय झोपल्या होत्या। हा रस्ता प्रत्येक ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त येत असणार आहे।
मी जास्तीत जास्त फेमस केली. मला ब्ल्यूलेस आधी शॉर्ट घातले त्यात आणि शॉर्ट आहे वरती कर. मग मला कम्फर्टेबल नाही मी शॉर्ट अजिबात मिळणार नाही. एकदा नाही म्हणून सांगितलंय. मग चल लवकर. नाही ग मी नाही घेऊन देणार चिप्स बिप्स काय का? अजिबात का नाही. तू लस्सी खातेस ना? लस्सी पौष्टिक आहे पण प्यायला दिली तुला मी. मला लस्सी नाही आवडत. अजिबात नाही. नको आली मानतोय ना. माझा वाव माझे किती छान बी पडले पण आज आहे ना. आज मी खरं तर शॉर्ट घातलं आणि त्याच्यामुळे मी अशी अशी काय म्हणतात तर त्याला माझा फ्रेंड केलं बार्बी डॉल दिसायला लागली मी आहे ना. स्वतःची माझी फ्रेंड्स स्वतःची स्तुती मी स्वतः करते कारण की मी अशी बार्बी डॉल दिसते. म्हणजे तर माझी फ्रेंडची व्हायचं नाही. ती हे आहे ना काय तिचं ना हा नाही तिला म्हणते ना ए बघ तो मुलगा आहे ना तो मला डायग्राम ड्रॉ करून देते. कॉफी काय गेले ती लोक. आपल्याकडे बस नाही जाते तिथे. आपल्याकडे गेली असती तर मग आपण गेलो असतो. हां 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 म्हणजे मी साथ करायचं मीच रिक्षा थांबवायची. अरे महिला मेरे रिक्षा में बैठी. मग एक रिक्षा यायला लागली हात कर. मी का करू तू कर ना. खरं तर आम्हाला जायचं होतं मेट्रोने पण जास्तीचं ऊन पडल्यामुळे आमचा विचार थोडा बदली झाला. प्लॅनिंगमध्ये थोडा चेंज झालं. माझ्या तोंडावर झालंय की आम्ही आता चालला विचार की ऑटोने जायचं. तर मी अजून बाहेर की सर पोरं मला आलं तो रिक्षावर नाही म्हणतो ना सरळ सरळ ओके. पोस्टर रस्त्याच्या मध्ये बाजारी सारखं ओढ का रिक्षा ऑटो 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 ऑटो. इथे अशी अशी परिस्थिती आहे ना खरं तर. उन्हामध्ये रिक्षा थांबत नाहीत आणि उन्हामध्ये रिक्षावाले अजिबात येत नाही. आणि अशा वेळेस पण नसतात की जेव्हा आपल्याला गरज असते. जेव्हा नको आपल्याला असेल ना तेव्हा थांबून थांबून विचारा कुठे जायचं. नाही ही रिक्षावाल्यांची स्पेशालिटी झाली. नाही जायचं तेच तेच माझ्याच पायावर आल्या. कोण असं बसायला तेव्हा इथं राहते ती येईल थोड्या वेळ 4-5 असं येते. तेव्हा कोण तर वाहतूक बघायला लागले. आलो आणि दुकानात जाऊन मला लात घातली पाहिजे. घरात ते चिप्स खाते सारखे त्या चिप्सच पाहिजेत. आमच्या इथला व्ह्यू आहे. उन्हामुळे काहीच नाही दिसत ते खरं तर. शाळेत जाऊन आली बिचारी. हा काय आला ना पाठवून. ए आलिम कुठे आलिम कुठे त्याला फोन लाव नाही. आलाय तो इथे मला बोलला आलाय म्हणून. कुठे मला माहिती नाही कुठे. सरांना वाटत असेल हा रस्ता काय मी कुठे चालू काय नाही. असं काय नाही. आम्ही झोपून उठून जेवून खाऊन झोपून उठून आम्ही आता परत चाललो तर स्कूलवर जेवून खाऊन झोपून उठून आता मी चालले मी परत तिला आणण्यासाठी. आणि मला वेगळ्या कामने खाणं पिणं झोपणं आणि स्कूलवरनं आणणं सोडणं हीच माझी ड्युटी आहे. आणि त्याच्यानंतर ही कॉलेजवरनं आल्यानंतर परत माझ्यासोबत आणि येते की स्कूलवरनं आणण्यासाठी. काय पेरू खाल्लं पण रस्त्यामध्येच आमचं चालू आहे खाणं. आपण रोज असं करूया. आणि इतका थोडक्यामध्ये आमच्याकडनं बस गेली ना अक्षरशः आम्ही असं बघतोय आमच्या समोरनं बस येते. जशी आता मेट्रो चालली. हां ते तर आहेच न प्रश्नच नाही. तर आम्ही आता जातो स्कूलमध्ये पोचतो आणि तिथे गेल्यानंतर सर्वांना स्वराचा चेहरा हसरा चेहरा बघायला मिळेल. तो खूप जास्त हॅपी होता जाताना आणि आता येताना तो खूप जास्त खुश असतो.
त्याच्यात आपण जातो मेट्रोने तिथे. असं खात जायला पाहिजे ना रस्त्याने. इथे रे एवढं छान आहे. मला आवडतं ना, मला आवडतं. मला तर वासन बसते. कसं खातात काय नाही. एकाच कपाच्या माहिती ते गव्हाचं असतं. त्याची क्रीम व्हाईटवाली असते ना ती गव्हाची असते. म्हणजे गव्हाचं असतं ना त्याच्यात गहू आणि काय बोलतात त्याला गुळ टाकून केलेलं असतं. ते पण छान लागतं. ते गावाला भेटतं. ते हे म्हणतात ग त्याला काहीतरी. तुला असं खोबरे काय असतात. आईने माझे बॉक्स आणलेला. चोंडके काय म्हणतात. नाही दुसरंच काय ते बोलतात. आईने ते गावाला बॉक्स आणलेला आणि मी खाल्लेलं. मला झोप लागत होती. खाल्लं ना मी असे सकाळी खाल्लं ना मला झोप लागत होती. आणि ते खाल्ल्यावर झोपायची लगेच. काय बोलायचे काय रशाची गोळी आहे का झोप लागते. मी शूज घातलेले. हा मी घरी जाऊन पॅकेटून आणलं तर मी हे हो मला ही साडी एवढी जास्त आवडतं ना. एवढं पाणी गळली कधीतरी उभं आहे. तो चलो हम लोग जा रहे हैं घूमने. खाली वैदन चक्कर येते. आली आपली आली. चल चल आली आपली इथे. ही लालपरी मला आवडते. ही लालपरी मला आवडते. आम्हाला बघता आम्ही एंडमध्ये बसतो. दरवाजे बंद होत आहे. कृपया दरवाजासमोर उभे राहू नका. दरवाजे बंद हो रहे हैं. कृपया माझ्यासाठी स्पेशली त्याने दरवाजा उघडलेला. वास नाही कुठे पण जायचं चालूच असते ना. जसं तुझ्यासारखं पुढील स्थानक पेठपाडा. एकच ब्लॅक अँड व्हाईट डाव्या बाजूला उघडणे. कृपया उतरताना गाडी व प्लॅटफॉर्म मधील अंतराचे भान ठेवा. अगला स्टेशन पेठपाड़ा. दरवाजे बाईं ओर खुलेंगे. कृपया उतरते समय गाड़ी और प्लेटफॉर्म के बीच की दूरी का ध्यान रखें. लवकर अंधार पडतो पण अवसर झालं. क्लायमेट चेंज झालं. हे लावण्याच्या बरोबर वाटतं का तरी लावलं याच्यामध्ये ना. मला वाटतं हे जी काच आहे ना पण आपल्याला लांबून कशी वाटते. खास प्लेन आहे की चेंज केली वाटतं ना. जाड केली त्याच्यामुळे दिसत नाही पलीकडचं. पहिली ट्रान्सफर होती पुन्हा
मेट्रोच्या नादामध्ये आम्हाला जायला वेळ झालाय खरं तर. आणि माझी मॅम मला मेट्रोमध्ये भेटली, जी कॉलेज सुटल्या घरी जात होती आणि मला अशी चल 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 हां चल. कुत्र्यानं बरं आपली झोपली आरामात. काय किटकिटला आहे काय. सायग माझं बाळ वेळ झालाय तर मी पहिला जाते. हा म्हणतो तू हा वाटतं बोलते नाबून तू कशी झालीस मग अशी कर. नाही नाही खुश होईल काय ते का बाहेर तर राहिली जाऊ ते कोणतं आलं घ्यायला तर घरी नाही उशीर झाला गेली तोंड फाडलं असेल का ते. आमच्या रोजचं माझ्या असं वाटतं पाऊल वाटत नसतात ना तसं झालं माझं. अरे शेट माझं बाळ आतमध्ये गेलं वाटतं ते. काय नाही तिला वाटलं असेल मम्मी आता येणार नाही वाटतं. हा तिला काल आपण ना मी येणारच नाही घ्यायला. मला स्वराची रिॲक्शन बघायची की मी नाही आलं की स्वरा कशी करणार. तू जा पुढे. बाळा उशीर झाला ना. माझं बाळ माझं म्हणजे बाळ यासाठी माझं उशीर झालं ना मला यायला म्हणून.